चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2328व्या जयंतीच्या अनुषंगाने नांदेडच्या शक्तीनगरातील महाप्रज्ञा बुद्धविहार कमिटी व रमाई महिला मंडळाच्या वतीने अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते भिक्खू संघाच्या परित्राण पाठाने तथागत बुद्धरूपाची स्थापना करण्यात आली। या प्रसंगी माजी उपमहापौर सरदार सरजित सिंग गिल, माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, बुद्धविहार कमिटीचे पदाधिकारी व रमाई महिला मंडळ तथा शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। प्रारंभी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी नगरसेवक सुरेश हाटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गाने लेझिम पथकासह धम्म रॅली काढण्यात आली। प्रथमतः मी आमच्या शक्तीनगर भागातील सर्व बुद्ध उपासक उपासिका यांना शुभेच्छा देतो, कारण की त्यांच्या आजच्या या परिश्रमातूनच बुद्ध स्वरूप आज महाप्रज्ञा बुद्धविहार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। आज सकाळपासूनच महाप्रज्ञा बुद्धविहारामध्ये एक जल्लोषाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही महिन्यापूर्वी महाप्रज्ञा बुद्धविहाराचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू राजूभाऊ कारले यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यापूर्वी बुद्ध मूर्ती सर्वांच्या श्रमदानातून पैसे जमा करून त्यांनी थायलंड येथून अष्टधातूची बुद्ध मूर्ती आणली आणि आज सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पयाबोधी थेरो यांच्या शुभ हस्ते आज बुद्ध मूर्तीची स्थापना महाप्रज्ञा बुद्धविहार या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि आपण सकाळपासूनच पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही जी मोठी रॅली निघाली बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तथागत बुद्ध यांच्या मूर्तीची जी रॅली निघाली आपण पाहिलेलं आहे। पूर्ण जल्लोषामध्ये आनंदामध्ये महाप्रज्ञा बुद्धविहार या ठिकाणी रॅली आज आली आणि आज सर्वच भंतेगण व पयाबोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला है। मुझे सबसे ज़्यादा खुशी हो रही है कि मैं जब इस सीढ़ी से नगर सेवक चुनकर आया था तो मैंने इस शक्तिनगर के सभी भाइयों से वायदा किया था कि मैं बौद्ध विहार बनाकर दूंगा और आप भगवान गौतम बुद्ध की प्राण प्रतिष्ठा कीजिए। आज वो प्राण प्रतिष्ठा इन्होंने की है, ये देखकर मुझे बड़ी खुशी हुई और मेरी जो इच्छा थी वो आज इच्छा पूरी हुई कि मैंने जो इनसे वायदा किया था बौद्ध विहार बना कर दूंगा, बौद्ध विहार बना कर दिया। और मेरे साथी माजी नगर सेवक ने भी यहाँ पर बहुत बड़ा योगदान दिया है, काम किया है। आपके सामने लोगों से क्या अपील करेंगे आप? लोगों से अपेक्षा ये रहेगी कि आप इसकी देखरेख और स्वच्छता की सब जवाबदारी वो संभालें और जहाँ जहाँ मेरी आवश्यकता हो मैं उनके साथ। सर्वप्रथम चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आज इथं या ठिकाणी महाप्रज्ञा बुद्धविहार शक्तीनगर इतवारा नांदेड या ठिकाणी भव्य दिव्य बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन जयंती मंडळ, महिला मंडळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी महापौर, माजी उपमहापौर सरजित सिंग गिल साहेब आणि तथा माजी नगरसेवक हाटकर सर या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी महिला मंडळाने अथक प्रयत्न केलेले होते। हा कार्यक्रम महाप्रज्ञा बुद्धविहार शक्तीनगर नांदेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते परत महाप्रज्ञा बुद्धविहार या ठिकाणी समारोप झालेला आहे। युवकांना तर माझं एवढं सांगणं होतं की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। त्याच अनुषंगाने जे आपण नांदेड शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये जे काही परिस्थिती चालली आहे त्या मार्गाने तथागताच्या मार्गाने जायला पाहिजे आणि शांततेचा मार्ग धारण केला पाहिजे। चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2328व्या जयंतीच्या अनुषंगाने नांदेडच्या शक्तीनगर येथील महाप्रज्ञा बुद्धविहारमध्ये बुद्धविहार कमिटी व रमाई महिला मंडळाच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती
आणण्यात आली. माझ्या हस्ते तिचं उद्घाटनही झालं. भिक्खू संघ मोठा उपस्थित होता. त्या प्रसंगी माननीय माजी उपमहापौर सरदार सरजित सिंग गिल, माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेशजी हाटकर, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, शिक्षक संघटनेचे प्रभू सावंत, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, महाप्रज्ञा बुद्धविहार कमिटीचे पदाधिकारी व रमाई महिला मंडळ तथा शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं त्या ठिकाणावर उपस्थित होते. आपल्या नगरामध्ये बुद्धविहारांची निर्मिती झाली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये बुद्धविहारांची निर्मिती झाली पाहिजे आणि प्रत्येक विहारामध्ये दर रविवारी बौद्धांनी उपासक उपासिकाने विहारात गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. पहिली भगवान बुद्धाची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशातून रंगून या ठिकाणावरून आणलेली देहू रोड येथे बसवण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून एक मौलिक संदेश दिला की आता इथून तुम्ही भगवान बुद्धांना शरण गेलं पाहिजे, बुद्धाच्या विचाराचं अनुसरण केलं पाहिजे. आपण कुठल्याही दगडाधोंडाच्या नादी न लागता, अंधश्रद्धेला बळी न पडता आपण बुद्ध विचाराने आपली प्रज्ञा वाढवली पाहिजे आणि बुद्धाचा जो विचार आहे हे जगाला शांतीचा संदेश देणार आहे. आता सध्या आपण वर्तमानात पाहतोय की अमेरिकेसारख्या राष्ट्राचं, इराणसारख्या राष्ट्रांचं युद्ध सुरू आहे. मागे रशियाचं आणि युक्रेनचंही युद्ध झालं. तर आज जग हे महायुद्धाच्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरवठ्यावर आहे. तर आज या जगाला म्हणजे युद्धाची गरज नसून बुद्धाच्या विचाराची गरज आहे. युद्धाने विध्वंस हे विश्व होण्याच्या मार्गात आहे आणि होत असताना विध्वंस आपल्याला इथं होत असताना आज पाहायला मिळत आहे. पण बुद्धाचे विचार मात्र मानव जातीचं कल्याण, प्राणीमात्राचं कल्याण हित जोपासणारे असल्या कारणाने आपण बुद्ध विचाराची कास धरावी. आपल्या वार्डामध्ये विहार निर्माण करून बुद्धाचं रूप प्रतिष्ठापित करून आपण तिथं दररोज वंदना घेतली पाहिजे. तिथं प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. मान्यवरांची भाषणंही तिथं आपण आयोजित केली पाहिजे. सांघिकरित्या आपण एकत्रित आलं पाहिजे. मी या ठिकाणावर आपल्या सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो. सर्व महाप्रज्ञा बुद्ध विहार कमिटीच्या सर्व सदस्य, रमाई महिला मंडळ सर्वांनी अतिशय कष्ट करून इथं बुद्धाची मूर्ती आणलेली आहे. सुरेशजी हाटकर यांची विशेष उपस्थिती इथं होती. रमेशदादा सोनाळे, मला वाटतं त्यांची भाषणं बरेच जणांची इथं झाली. सर्वांचं मंगल हो. नमो बुद्धाय. मी राजू विजेंद्र कारले, महाप्रज्ञा बुद्ध विहार यांच्या अध्यक्षाखाली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना होत आहे. सर्वांना परिश्रम घेऊन मूर्ती आम्ही आणलेली आहे. काही कारणामुळे रुकली होती 1 वर्षा अगोदर शुभीकरणामुळे, आणि आज सर्वांना मिळून आम्ही मूर्ती स्थापना करत बया भंती थेरो साहेबांच्या भंतेच्या हाताने बसवण्यात येत आहे. नमो बुद्धाय. सर्वांना नमो बुद्धाय. आज दिनांक 5/4/2026 रोजी महाप्रज्ञा बौद्ध विहार शक्तीनगर येथे मोठ्या हर्ष उल्हासाने तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती यांची स्थापना आज करण्यात येत आहे. शक्तीनगर वासियांना, पूर्ण शक्तीनगर वासियांनाच नव्हे तर पूर्ण नांदेड वासियाला आनंदाची बाब आहे. हे आमचं विहार सर जवळपास 10 ते 15 वर्षापासून आमचं तयार झालं होतं. पण आमच्या शक्तीनगर वासियांची एक स्वप्न होतं की इथं एक भव्य दिव्य एक चांगल्या प्रकारे एक अशी तथागताची मूर्ती आणून विहारामध्ये आपण बसवावं. ते आज पूर्ण शक्तीनगर वासियाचं आज ते स्वप्न साकार झालं सर. मी सर्व शक्तीनगर वासियांतर्फे सर्व जेवढे पण आपले उपासक उपासिका आलेत, मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.